स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. विधिमंडळ पक्ष हाच राजकीय पक्ष असल्याचा निष्कर्ष काढत पक्ष चिन्हाचा निर्णय. विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारांची मर्यादा ओलांडली. कपिल सिब्बल यांचा विधानसभा अध्यक्षांवर हल्लाबोल. आपण दिलेला निर्णय कायद्याच्या चौकटीतच. सुप्रीम कोर्टातील युक्तिवाद म्हणजे सत्य नव्हे. कपिल सिब्बलांच्या दाव्यावर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण. शिंदेंच्या काँग्रेस प्रवेशाच्या वक्तव्यावरून हुसेन दलवाईंना शिवसेनेनं घेरलं. प्रसिद्धीसाठी हुसेन दलवाईंचं वक्तव्य. उदय सामंतांची टीका तर राऊतांकडून दलवाईंच्या विधानाला दुजोरा. ठाण्यामध्ये शिंदेंच्या कार्यक्रमात वंदे मातरमऐवजी वाजलं भलतंच गाणं. या प्रकरणी शिंदेंवर गुन्हा दाखल करण्याची राऊतांची मागणी तर एकनाथ शिंदेंनी टोचले आयोजकांचे कान. ठाण्यातील शिवसेना आयोजित कार्यक्रमात भाजप नेत्यांची दांडी. मराठीवर प्रेम करणारे लोक कार्यक्रमाला उपस्थित. प्रताप सरनाईकांचा भाजपला चिमटा तर कार्यक्रमाच्या अनुपस्थितीवर भाजपकडूनही स्पष्टीकरण. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग. पुढील आठवड्यात फेरबदलाची शक्यता. पियुष गोयल यांच्या मंत्रिपदाचं काय होणार? धर्मेंद्र प्रधानांचं कमबॅक होणार का याकडे लक्ष. नवी मुंबईतील उत्तर भारतीय रिक्षा चालकांची मुजोरी. पैसे कमावणार पण मराठी बोलणार नाही. रिक्षा चालक संजय दुबेंचं सरकारला आव्हान. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्यास कडक कारवाई. तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड कलाकारांना इशारा. पहिल्या टप्प्यात 10 लाखांपर्यंतचा दंड. अजय देवगण शाहरुख खानला दिलेल्या नोटीसबाबत मुंढेंचं विधान. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. स्टोरी ऑफ द डे या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा आता आपल्याला घ्यायचा आहे. बुलेटिनची सुरुवात सुनावणीच्या बातमीने. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादात सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता निर्णायक वळणावर आली आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयावर सवाल उपस्थित केले आहेत. अपात्रतेचा निर्णय होण्याआधीच निवडणूक आयोगाने मूळ पक्षाबाबत निर्णय कसा घेतला असा थेट प्रश्न सिब्बलांनी उपस्थित केला. 10व्या अनुसूचीनुसार विधिमंडळ पक्षातील फुटीला कायदेशीर आधार नसल्याचाही युक्तिवाद त्यांनी केलेला आहे. उद्या सिब्बलांचा युक्तिवाद पूर्ण होणार आहे. त्यानंतर शिंदे गटाच्या वकिलांकडून या मुद्द्यांवर प्रतिवाद केला जाणार आहे. तर आज कोर्टरूम मध्ये नेमकं काय घडलं जाणून घेऊयात. सर्वोच्च न्यायालयात सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद. विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेला फैलावर घेतलं. नार्वेकरांनी अधिकार क्षेत्र ओलांडल्याचा युक्तिवाद. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह नेमकं कोणाचं या वादावर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी पार पडली. सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. आजच्या युक्तिवादात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होण्यापूर्वीच निवडणूक आयोगानं मूळ राजकीय पक्ष कोणता आहे हे कसं ठरवलं असा प्रश्नही कपिल सिब्बल यांनी केला. गेल्या सुनावणीत सिब्बलांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत आरोप केले होते. आजच्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निर्णयावरून सिब्बल यांनी आरोप केले आहेत. तर आज दिवसभरात सिब्बल यांनी काय काय युक्तिवाद केला आणि कोर्टरूम मध्ये काय घडलंय बघा. विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारांची मर्यादा ओलांडली. ज्या विधानसभा अध्यक्षांना अधिकार क्षेत्रच नाही त्यांनी थेट राजकीय पक्षाच्या नेतृत्वाची तुलना 1999च्या पक्षघटनेशी केली असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. या घटनेच्या आधारे पक्षाची सध्याची नेतृत्व रचना ही पक्षघटनेला धरून नाही असा निष्कर्ष विधानसभा अध्यक्षांनी काढला. वास्तविक पाहता हा अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्राचा भाग कसा असू शकतो असा सवालही सिब्बल यांनी केला. अध्यक्ष हे स्वतः मान्य करतात की मी राजकीय पक्ष आहे, ही माझी संरचना आहे आणि मीच पक्षप्रमुख आहे. या गोष्टींवर अध्यक्षांचं कोणतंही दुमत नाही. मग
असं असताना थेट 1999च्या घटनेकडे मागे जाण्याचा प्रश्नच येतो कुठे, असा सवालही कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात केला. हा कोणताही शैक्षणिक सराव किंवा निव्वळ कागदी खेळ नाही, तर हे वास्तववादी राजकारण आहे. मी संबंधित नेत्याला पक्षाचं चिन्ह दिलं, त्यांनी त्याच चिन्हावर निवडणूक लढवली आणि मंत्रीही झाले, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. 2018च्या पक्षघटनेनुसार त्यांनी पदाचा फायदा घेतला. पक्षघटनेनुसार ते निवडूनही आलेले आहेत आणि निर्णय देताना हीच पक्षघटना बाजूला ठेवली. विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या जोरावर निर्णय दिला गेला, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. त्यावर आमदार अपात्रता प्रकरण आता सक्रिय राहिलेलं नाही, असा न्यायाधीशांनी एक मुद्दा मांडला. त्यावर आमदार अपात्रता प्रकरण महत्त्वाचं आहे, त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. हे सर्व घडलं तेव्हा तुमच्याकडे संख्या किती होती, असा सवाल न्यायाधीशांनी कपिल सिब्बल यांना केला. तर आमच्याकडे 55चा आकडा होता. आधी आमचे 16 आमदार गेले, नंतर 10 आमदार गेले, असं कपिल सिब्बल म्हणाले. त्यानंतर त्यांच्याकडे 39 आमदारांचं संख्याबळ झालं. गेलेल्या आमदारांनी पक्षाच्या नोटिसीकडे दुर्लक्ष केलं. आमदारांची संख्या कमी असली तरी पक्षप्रमुख म्हणून सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे होते. 21 जून रोजी पक्षाच्या मूळ संघटनेमध्ये कोणतेही बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली नव्हती, असाही मुद्दा कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात मांडला. पक्षाच्या बहुसंख्य घटकांचा किंवा मूळ संघटनेचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा बंडखोर गटाने 21 जूनला केला होता. असा दावा त्यांनी थेट 19 जुलै रोजी केला. त्यामुळे 21 जून रोजी राजकीय पक्षात कोणती उभी फूट पडलेली नव्हती, असाही आपल्या युक्तिवादात मुद्दे कपिल सिब्बल यांच्याकडून मांडण्यात आलेले आहेत. या युक्तिवादादरम्यान सिब्बल यांनी 10व्या अनुसूचीनुसार विधिमंडळ पक्षातील फुटीची संकल्पना कायद्याला मान्य नसल्याचं म्हटलं. त्याचबरोबर सत्ताधारी पक्ष नेहमी अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणी टाळतात. सुभाष देसाई प्रकरणाच्या निर्णयातील भाग सर्वात धोकादायक आहे. त्यानुसार आयोग अपात्रतेआधी निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे हे पाठवा, अशी विनंती सुद्धा कपिल सिब्बल यांनी केलेली आहे. आता शिवसेनेच्या मूळ पक्ष कोणाचा आणि पक्षचिन्ह कोणाचं याच्याच बरोबर संख्याबळ ठरवताना केवळ ते आमदार संख्येच्या आधारे ठरू नये. सादिक अलीच्या केसमध्ये 1972मध्ये सांगितलं, 2024मध्ये कन्फर्म ते झालं. हा सुद्धा मुद्दा सांगण्यात आलेला आहे. मग हे सगळं माहिती नाही आहे का कोणत्या राजकीय नेत्यांना? सगळ्यांना माहिती आहे. पण तरी मग 2/3 बहुमताचा मुद्दा काढायचा, जो की 2003मध्ये रद्द झालेला आहे कायद्यातून. आणि त्या अनुषंगाने पाहिलं तर सगळे जण जे आमदार तेव्हा पळून गेले होते ते अपात्र ठरतात. आणि तशा पद्धतीने पक्ष फोडला असेल तर त्या व्यक्तींना पक्ष देता येत नाही. आजच्या सुनावणीत सिब्बलांनी थेट विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. त्यांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. यानंतर नार्वेकरांनी सुद्धा आपल्या निर्णयाचं समर्थन केलं. नियमानुसारच आपण सर्व निर्णय घेतले आणि तेच शाश्वत असल्याचं नार्वेकर म्हणाले. मी जो निर्णय दिलेला आहे तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आत राहून आधारावरतीच हा निर्णय दिला गेला आहे. त्यामुळे कपिल सिब्बल स्वाभाविक आहे, त्यांच्या आशील जे असतील, त्यांचे जे क्लायंट असतील किंवा त्यांचे ज्यांची बाजू लढवत आहेत त्या संदर्भात ते युक्तिवाद करतील. त्याचा अर्थ हा नव्हे की ते जे म्हणतायत ते गॉस्पेल ट्रूथ आहे किंवा सत्य आहे. सिब्बलांनी गेल्या 6 सुनावण्यांमध्ये ठाकरेंच्या बाजूने युक्तिवाद केला. सिब्बलांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयातील निष्कर्ष, अपात्रता याचिका, निवडणूक आयोगाचं अधिकार क्षेत्र आणि 10व्या अनुसूचीचा अर्थ सर्वोच्च न्यायालयासमोर मांडलाय. या प्रकरणाची उद्या पुन्हा सुनावणी आहे. त्यात सिब्बल आपला युक्तिवाद पूर्ण करणार आहे. त्यामुळे सुनावणी निर्णायक टप्प्याकडे जाते आहे. आता लवकरच शिंदे गटाच्या वतीनेही बाजू मांडली जाणार आहे. आता सिब्बलांनी ज्या ज्या निर्णयांवर आणि भूमिकांवर प्रश्न उपस्थित केले आहेत ते सर्व कायदेशीरदृष्ट्या शिंदेंसाठी कसे योग्य होते हे शिंदे गटाचे वकील कसं पटवून देतात हे काही दिवसात कळेलच. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. ठाण्यामध्ये मराठीचा जागर झाला, पण याच कार्यक्रमातून महायुतीतील समन्वयाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. गडकरी रंगायतांमध्ये अमराठी भाषकांसाठी राबवण्यात आलेल्या मराठी भाषा अभियानाचा सांगता समारंभ पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र निमंत्रण पत्रिकेत नाव असलेले भाजपचे नेते गैरहजर राहिले. यावरून राजकीय चर्चांना आता सुरुवात झाली आहे. उदय सामंत यांनी सुद्धा गैरहजेरीवरून सूचक वक्तव्य केलंय, तर भाजप आमदारांनी गैरहजेरी मागचं कारण सुद्धा सांगितलेलं आहे. बघूयात.
मराठीच्या शब्दांनी सजलेलं व्यासपीठ आणि त्याच व्यासपीठावरून उमटले महायुतीतील राजकारणाचे सूर. ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये अमराठी भाषिकांसाठीच्या मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाचा सांगता समारंभ पार पडला. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागासह मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि विविध साहित्य संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबवण्यात आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. पण कार्यक्रमाच्या पत्रिकेनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं, कारण पत्रिकेत नाव असलेले भाजपचे स्थानिक आमदार कार्यक्रमाला गैरहजर होते. मंत्री गणेश नाईक आणि परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनाही प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण होतं, मात्र तेही कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. भाजपचे आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर आणि माधवी नाईक यांचीही पत्रिकेत नावं होती, पण हे तिन्ही आमदारही गैरहजर राहिले आणि त्यानंतर सुरू झाली राजकीय चर्चा. महायुतीतील घटक पक्षांमध्ये पुन्हा धुसफूस सुरू झाली आहे का? भाजप आणि शिंदे गटात ठाण्यात सुप्त संघर्ष आहे का, असे सवाल उपस्थित होऊ लागले. या गैरहजेरीबाबत बोलताना मराठीवर प्रेम असलेले लोक कार्यक्रमाला आले होते, असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं. त्यामुळे भाजप शिवसेनेत अंतर्गत वादाच्या चर्चेला हवा मिळाली आहे. मात्र यानंतर भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी गैरहजेरीमागचं कारण स्पष्ट केलं. मुंबईत प्रदेशाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक होती. या बैठकीला उपस्थित राहणं आवश्यक होतं, त्यामुळे आपण मुंबईत होतो, असं डावखरेंनी सांगितलं. एवढंच नाही तर गैरहजेरीवरून महायुतीत चुकीचा संदेश जाऊ नये, असंही डावखरेंनी स्पष्ट केलं. मराठी भाषेच्या अभिमानाचा आजचा दिवस आहे. मराठी भाषेबद्दल ज्यांना अभिमान आहे, मराठी भाषेबद्दल ज्यांना आत्मीयता आहे, ते सगळे उपस्थित होते. प्रदेशाची एक महत्वाची बैठक ही लागलेली होती. माननीय चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती आणि त्या बैठकीला सरचिटणीस म्हणून मला उपस्थित राहणं हे अनिवार्य होतं. त्या दृष्टिकोनाने मी मुंबईला त्या नियोजित बैठकीमध्ये होतो आणि त्याच्यामुळे या कार्यक्रमाला माझी उपस्थिती नव्हती. दरम्यान भाजपचे आणखी एक आमदार संजय केळकर यांनीही गैरहजेरीवर स्पष्टीकरण दिलं. कार्यक्रमाला जे आले तेवढ्यांचंच मराठीवर प्रेम आहे असं समजण्याचं कारण नाही. वेगवेगळे कार्यक्रम एकाच वेळी ठरलेले असतात, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहणं शक्य नसतं, असं केळकर म्हणाले. भाजपचीही मराठी भाषेबाबत भूमिका आहे, असं केळकरांनी सांगितलं. कोकण साहित्य परिषदेमार्फत मराठीचे वर्ग आणि शिकवणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. ठाणे जिल्ह्यात विविध विषयांवर मतभेद होऊ शकतात, पण युती म्हणून आम्ही एकत्र आहोत, असं केळकरांनी सांगितलंय. शीतयुद्धाचं कोणतंही कारण नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. मात्र कार्यक्रमाची पत्रिका आदल्या दिवशी देणं योग्य नाही, असं म्हणत त्यांनी प्रशासनाच्या नियोजनावरही प्रश्न उपस्थित केला. मराठीवर प्रेम आहे, त्यांनीच इकडे जे येतील त्यांचंच मराठीवर प्रेम आहे असं समजायचं काही कारण नाहीये. कालचा कार्यक्रम जो आहे तो योगायोगाने कोणी आलेले नसतील. म्हणजे खरं म्हणजे मराठीच्या करता आमची जी कोकण मराठी साहित्य परिषद आहे, या परिषदेच्या माध्यमातून बरेच वर्ग शिकवणी जी आहे ती चालत होती. मी तर त्याचा विश्वस्त आहे, त्यामुळे त्या कार्यक्रमाचा एक प्रकारचा मी होस्ट पण होतो. कार्यक्रम अनेक ठिकाणी ठरलेले असतात आणि आदल्या दिवशी एखादं निमंत्रण येऊन पडतं आणि त्याच्यामुळे देखील अनेक जणांचा त्या ठिकाणी इच्छा असली तरी येऊ शकत नाहीत. ते अनेक वेळा असा प्रॉब्लेम होतो. इकडे भाजपकडून महायुतीत सगळं आलबेल असल्याचा दावा आहे, तर दुसरीकडे याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधला. भाजप आणि शिंदे गटात दरी वाढत असल्याची टीका राऊतांनी केली आहे. शिंदे वारंवार दरेगावात जातात असा टोलाही त्यांनी लगावलाय. राऊतांच्या टीकेनंतर भाजपकडूनही पलटवार करण्यात आला. ज्यांचा पक्ष दरीत गेलाय त्यांनी टीका करू नये असा पलटवार भाजपनं केला. भाजपा आणि ते मिंदे गटामध्ये फूट स्पष्ट दिसतो. जिथे मिंदे गट आहे तिथे भाजपा नाही, जिथे भाजपा आहे तिथे मिंदे गट नाही. हे आता नवीन राहिलेलं नाही. ही दरी वाढत चाललेली आहे, त्याच्यामुळे ते दरे गावात जातात. हां, दरीमुळेच शिंदे गट आणि भाजपची दरी शोधण्यापेक्षा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत तुमच्यामध्ये किती दरी निर्माण झाली ते बघा. महाराष्ट्रातील जनता आणि उभाटा गटामध्ये किती दरी निर्माण झाली ते बघा. महाराष्ट्रातल्या जनतेनं उभाटा गटाला दरीत टाकलंय आणि तुम्ही दरेगावची भाषा करता. अख्खा उभाटा गट दरीमध्ये ढकलून दिलाय आणि दरीमधून निघायला तुम्हाला वेळ नाहीये. तुम्ही दरीमध्ये लपून बसतायत. मातोश्रीच्या दरीमध्ये 2.5 वर्ष कोण बसलं होतं जरा संजय राऊतांनी सांगायला पाहिजे. आणि संजय राऊत भांडूपच्या दरीमध्ये जाऊन बसलेत. त्यामुळे ज्यांचा पक्ष अख्खा दरीमध्ये गेलाय त्यांनी इतरांवर टीका करू नये. आपली काय दरदर अवस्था झाली आहे त्याचा विचार जनाब संजय राऊत, उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या पक्षातली लोकांनी करावा. दरम्यान राऊतांच्या टीकेला भाजप आमदार निरंजन डावखरेंनीही उत्तर दिलंय.
शिंदे आणि भाजपमध्ये कोणतीही दरी नाही, आम्ही एकत्रच आहोत असं डावखरेंनी स्पष्ट केलं. आमच्यामधली कुठलीही दरी नाही, आम्ही सगळे एकत्र आहोत. हम सब साथ हैं. या सर्व घडामोडी घडत असताना आशिष जयस्वाल यांनी ठाण्यात शिंदेच्या नेतृत्वाखाली शिवसेना मजबूत असल्याचं सांगितलं. आनंद दिघेंपासून शिंदेपर्यंत शिवसेनेवर प्रेम करणारा मोठा वर्ग ठाण्यात आहे असंही त्यांनी म्हटलं. शेवटी राजकारणामध्ये प्रत्येकाचा एक पक्षाचा एक आपला स्वतःचा पक्ष वाढला पाहिजे असा एक प्रयत्न असतो. परंतु नेमकं तिथं काय घडलं आहे मला माहीत नाही. परंतु शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये ठाण्याला शिवसेना खूप अतिशय स्ट्रॉंग आहे आणि माननीय आनंद दिघे साहेबांचा तो जिल्हा आहे, त्यामुळे शिवसेनेवर प्रेम करणारा आणि मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला, भाजपचीही इथली राजकीय ताकद वाढलेली, त्यामुळे दोन्ही पक्षांसाठी ठाण्यातील राजकीय समीकरण महत्वाचे आहे. एकीकडे मराठी भाषेचा उत्सव, दुसरीकडे निमंत्रण असूनही भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींची अनुपस्थिती आणि त्यावरून सुरू झालेले आरोप प्रत्यारोप. गैरहजेरीला भाजपने बैठकांचं कारण दिलं, महायुती दरी नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र गैरहजेरीने ठाण्यातील महायुतीच्या समन्वयावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभं केलं. मराठीच्या कार्यक्रमात मराठीचा मुद्दा केंद्रस्थानी होता, पण राजकीय पडद्यामागे महायुतीच्या समन्वयाचीही कुजबूज ऐकू आली. आता ही केवळ योगायोगाची गैरहजेरी मानायची की ठाण्यातील राजकारणात उमटलेली एखादी सूचक चाहूल, याची चर्चा मात्र गडकरी रंगायतांच्या कार्यक्रमानंतर पुन्हा एकदा रंगलेली आहे. शुभम कोळी, झी 24 तास, ठाणे. वंदे मातरम या शब्दातच देशभक्तीची भावना आहे, पण ठाण्यातील परिवहन विभागाच्या एका शासकीय कार्यक्रमात याच वंदे मातरम गीताऐवजी चक्क बॉलिवूडमधील वंदे मातरम गाणं वाजलं. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री उदय सामंत आणि प्रताप सरनाईक उपस्थित होते. गाणं सुरू झालं आणि उपस्थित नेते सावधान स्थितीत उभे राहिले. मात्र काही क्षणातच चुकीचं गाणं वाजल्याचं लक्षात आलं. यानंतर या प्रकारावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. पाहूयात. शासकीय कार्यक्रम, शिंदेंसह मोठे नेते उपस्थित, मंचावर मान्यवरांची मांदियाळी आणि तेव्हा वंदे मातरम हे सुरू होणं अपेक्षित होतं. पण अचानक सुरू झालं बॉलिवूडमधील वंदे मातरम गाणं. खरं वंदे मातरम नव्हे तर वेगळंच गाणं. विशेष म्हणजे हे गाणं सुरू असताना उपस्थित नेते सावधान स्थितीत उभे राहिले. हा प्रकार घडलाय ठाण्यातील परिवहन विभागाच्या कार्यक्रमात. अमराठी भाषिकांना मराठी शिकवणी अभियानाच्या सांगता कार्यक्रमात हा प्रकार घडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. त्यांच्यासोबत मंत्री उदय सामंत आणि मंत्री प्रताप सरनाईकही होते. कार्यक्रमात वंदे मातरम गीत लावणं अपेक्षित होतं, मात्र त्याऐवजी बॉलिवूडमधील वंदे मातरम गाणं सुरू झालं. गाण्याचे शब्दही वेगळे, संगीतही वेगळं, पण गाण्याच्या सुरुवातीला वंदे मातरम हे शब्द ऐकू आले. त्यामुळे उपस्थित नेते सावधान स्थितीत उभे राहिले. काही वेळाने चुकीचं गाणं लागल्याचं स्पष्ट झालं. यानंतर कार्यक्रमाच्या व्यवस्थेवरच प्रश्न उपस्थित झाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकारावर स्पष्टीकरण दिलं. चुकीचं गीत वाजल्याचं त्यांनी मान्य केलं आणि आयोजकांना थेट सूचना दिल्या. यापुढे अशा चुका होऊ नयेत आणि संसदेत मंजूर झालेलं अधिकृत गीतच लावण्यात यावं अशी सूचना शिंदेंनी केली. शिंदेंच्या या स्पष्टीकरणानंतर राजकीय वातावरण शांत झालेलं नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी यावरून सरकारवर निशाणा साधला. वंदे मातरम संदर्भात सरकारनं कायदा मंजूर केलाय, त्यामुळे या प्रकरणात पहिला गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी राऊतांनी केली. आपलं जे सुरुवातीला वंदे मातरम झालं ते जे संसदेने मंजूर केलेलं, मान्यता दिलेली कडवी नव्हती, थोडं गाणं होतं ते. तर ते पुढे संयोजकांनी यापुढे काळजी घ्यावी. वंदे मातरम जे आपलं संसदेत मंजूर झालेलं आहे त्याला मान्यता मिळाली आहे आणि तसंच वंदे मातरम प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण गायलं पाहिजे. हा आग्रह आपल्या सगळ्यांचाच असला पाहिजे आणि म्हणून पुन्हा एकदा ते आपण पुढे संयोजकांनी ते काळजी घ्यावी. राष्ट्रगानाचा अपमान करण्यासंदर्भात एक विधेयक अमित शहा यांनी संसदेमध्ये मंजूर करून घेतलं. यापुढे जो वंदे मातरमचा अपमान करेल त्याला 7 वर्षाची सजा होईल. अशा प्रकारचा कायदा कालच्या संसदेच्या अधिवेशनामध्ये सरकारने मंजूर केल्यावरती ही पहिली केस आहे. जरी पहिली केस असेल
तर एक आदर्श कायद्याचं पालन करणारं सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी वंदे मातरमचा जो काल अपमान झाला आपण म्हणताय त्या कार्यक्रमात, ताबडतोब त्या कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ना. म्हणजेच एका गाण्याच्या चुकीमुळे आता राजकीय आरोपांची मैफल रंगली आहे. विरोधकांकडून सरकारला सवाल तर सत्ताधाऱ्यांकडून आयोजकांवर जबाबदारी ढकलली जाते आहे. याच मुद्द्यावर आमदार रोहित पवार यांनीही सवाल उपस्थित केला. चुकीचं गाणं वाजलं याला जबाबदार कोण? एकनाथ शिंदे किंवा प्रताप सरनाईक माफी मागणार का, असा थेट सवाल रोहित पवारांनी केला. तर मंत्री प्रताप सरनाईक यांनीही या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. कालच्या कार्यक्रमात जे घडलं त्याबद्दल खेद व्यक्त केलाय आणि संयोजकांच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचं सरनाईक म्हणाले. हुसेन दलवाई यांच्या एका विधानानं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक जुना प्रश्न चर्चेत आलाय. एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, मात्र काँग्रेसच्या काही नेत्यांनी त्यांना पक्षात येऊ दिलं नाही, असा मोठा दावा काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केलाय. तर संजय राऊत यांनीही दलवाईंच्या दाव्याला दुजोरा दिलाय. त्यामुळे एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते का? काँग्रेस प्रवेशाबाबत दिल्लीत खरंच बैठका झाल्या होत्या का? या दाव्यांमागचं नेमकं राजकारण काय, सत्यता काय आहे आणि त्यावरून काय राजकीय प्रतिक्रिया येत आहेत, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. यही बात एकनाथ शिंदे जी की भी थी. एकनाथ शिंदे जी भी कांग्रेस में आना चाहते थे, लेकिन हमारे कुछ लोगों ने उनको आने नहीं दिया. हुसेन दलवाई तर फारच विनोदी आहेत, त्यांच्यावर मी काय तर बोलतच नाही. त्यांना पण आता प्रकाश जोतात्राची बहुतेक कदाचित मूड आलेला असेल. आता एकनाथ शिंदेची मानसिकता आपण नंतर पाहिजे भाजपात गेले, त्यांना काय करून सत्तेत जायचं. हुसेन दलवाईंनी एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या विधानानंतर चांगलंच राजकारण तापलंय. हुसेन दलवाईंचा दावा शिवसेनेकडून फेटाळण्यात आलाय. एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, मात्र त्यांना काही लोकांनी विरोध केल्याचं विधान दलवाई यांनी केलं. दरम्यान त्यांच्या विधानावर शिंदेंच्या शिवसेनेकडून पलटवार करण्यात आलाय. हुसेन दलवाईंनी प्रसिद्धीसाठी विधान केल्याचा टोला उदय सामंत यांनी लगावला. बिल्कुल सही बात है. ऐसा है कि वो उनका सब हो गया था, वो आने का तय सब हो गया था. लास्ट में सोनिया जी को मिलने के लिए जा रहे थे, तब अहमद पटेल साहब का फोन आया कि आप पहले रिजाइन करो फिर आ जाइए, चुनाव करके आ जाइए. इसलिए वो आ नहीं पाए. मेरे ख्याल से कांग्रेस ने उस वक्त गलती की. पृथ्वीराज चौहान साहब का कहना बिल्कुल बराबर है. यही बात एकनाथ शिंदे जी की भी थी. एकनाथ शिंदे जी भी कांग्रेस में आना चाहते थे, लेकिन हमारे कुछ लोगों ने उनको आने नहीं दिया. हुसेन दलवाई तर फारच विनोदी आहेत, त्यांच्यावर मी काय तर बोलतच नाही. त्यांना पण आता प्रकाश जोतात्राची बहुतेक कदाचित मूड आलेला असेल. हुसेन दलवाई यांच्या दाव्याला संजय राऊत यांनी देखील दुजोरा दिलाय. काँग्रेस प्रवेशासंदर्भात दिल्लीत शिंदेंच्या बैठका झाल्याचं कानावर आल्याचं संजय राऊतांनी म्हटलं. तर दुसरीकडे नाना पटोले यांनी देखील वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली असावी असं विधान केलंय. अहमद पटेल यांच्या माध्यमातून ते दिल्लीमध्ये अशा बैठका घेत होते, हे आमच्या कानावर आलं होतं. आता एकनाथ शिंदेची मानसिकता आपण नंतर पाहिजे भाजपात गेले, त्यांना काय करून सत्तेत जायचं होतं. आणि पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसच्या आणि सरकारमधल्या अंतस्थ वर्तुळातले असल्यामुळे त्यांच्याकडे जास्त माहिती होती आणि त्याच माध्यमातून ती माहिती आमच्याकडे येत होती. आणि तेव्हाही ते दिल्लीमध्ये रात्रीचाच त्यांचा प्रवास असायचा. ते कोणाच्या गाडीतून जात होते, काय होते, ही सगळी माहिती तेव्हाही आमच्याकडे होती. मला असं वाटतं की हुसेन दलवाई असतील किंवा पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, या सगळ्यांनी जे काही वक्तव्य आता 2 दिवसात केलेलं आहे, कारण की हे मोठे नेते आहेत, त्यांच्या लेवलवर काही चर्चा झाली असेल तर त्यांना माहिती असेल. त्याच्यामुळे आमच्या लेवलवर अशी कुठलीही चर्चा झालेली नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्याची आमच्यासमोर कुठली चर्चा झाली नाही त्याच्यावरचं वक्तव्य आम्ही करावं असं मला वाटतं. हुसेन दलवाई यांनी पहिल्यांदाच हा दावा केला नाहीये. याआधी सुद्धा अनेक नेत्यांनी याबाबत भाष्य केलंय. मात्र हुसेन दलवाई यांनी केलेल्या विधानानंतर पुन्हा एकदा शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, या विधानावरून राजकारणाला उधाण आलंय. मी आहे बा राजकारणात आणि पॉलिटिक्समध्ये जिवंत आहे हे दाखवण्यासाठी अशा पद्धतीनं खोटं भ्रम पसरवणारा आणि स्टंट करणारं वक्तव्य अनेक लोक समाजामध्ये करत असतात आणि हा त्याच्यातलाच एक प्रकार आहे. विनाकारण कोणत्याही माणसाची बदनामी करून स्वतःला लाईमलाईटमध्ये आणण्याचा हा प्रकार आहे.
आणि मला असं वाटतं की एका रिस्पॉन्सिबल राजकारण्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये आणि कोणाला मनात आलं तेव्हा कोणी काही बडबडते आणि त्याला विनाकारण वेड्याने महत्व देऊ नये. उलट अशा माणसाचा हासा करायला पाहिजे की इतके दिवस तुम्ही गुपचाप का बसले होता. एकनाथ शिंदेंबाबत दरवाईंनी केलेला दावा, त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं केलेला पलटवार. मात्र शिंदे खरंच काँग्रेसमध्ये जाणार होते का? त्यांची तशी चर्चा झाली होती का? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. मात्र यानंतर ते काँग्रेसमध्ये जाणार होते या चर्चांनी मात्र चांगलीच हवा पकडली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी24 तास. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.